एखादा राजकारणी जेवढा ॲब्झॉर्व करू शकतो की जेवढा पचवू शकतो तेवढा दुसरा कोणीच पचवू शकत नाही. मग तो मान असो, अपमान असो, किंवा जीत असो किंवा पराभव असो, किंवा रोजच्या लिव्हिंगमधले जे चॅलेंजेस आहेत, लाईफमधले जे चॅलेंजेस आहेत, ते एखादा राजकारणी जेवढं पचवू शकतो तेवढं सगळं सहन करायची आणि ते सहन करून त्याच्यामधनं बाहेर निघण्याची एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी किंवा एक वळण तुम्हाला तुमच्या आयुष्याला त्याच्यामधनं लागत असतं. त्रास होतो, खूप हेक्टिक लाईफ असतं, रात्री झोपायला वेळ होत असतो, सकाळी लवकर कामावर जावं लागत असतं. एखादा नोकरी करणारा तर 4-5 नंतर घरी जातो, मोबाईल बंद करून शकतो. आम्ही नाही मोबाईल बंद करू शकत. मी एक प्रसंग सांगते तुम्हाला. मला एक दिवस रात्री फोन आला 1:30 वाजता. 1:30 वाजता माझं काही लक्ष राहिलं नाही, रिंग वाजली. दुसऱ्यान वेळा वाजली रिंग तर मी फोन उचलला आणि समोरचा व्यक्ती म्हटला, बयाच केला म्हणे ताई फोन, म्हणजे वऱ्हाडी भाषेमध्ये, ताई बयाच केला तुम्हाला फोन, तुम्ही फोन उचलता की नाही बघासाठी. म्हटलं तू ये उद्या सकाळी, मी तुला दाखवते. तर अशी आमची परीक्षा घेत असतात लोक.